तर नमस्कार मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी. प्रजासत्ताक दिन आहे आज आणि प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण रॅपिडो चालवणार आहोत एक 4 तास 5 तास आणि त्याच्यामध्ये आपला दिवस कसा जातो हे आपण बघणार आहोत. आपल्याला आपली फर्स्ट राईड भेटली आहे. आपण आता त्याला पिक करायला चाललोय. सो लेट्स सी काय होतं. 3-1 कंपनी है क्या? कंपनी है क्या? चर्च अच्छा चर्च. अच्छा, क्रिकेट खेलने आए हो? भाऊंना चर्चमध्ये सोडलंय. साधारणतः 5.5 किलोमीटरचा डिस्टन्स होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला भेटले 56 रुपीज. चला, पहिली राईड तर व्यवस्थित झाली आहे. आता सेकंड राईडसाठी मला वाटतं थोडा वेट करावा लागेल, कारण बऱ्याच लोकांना सुट्टी आहे आज. या सुट्टीमध्ये खूप कमी लोक बाहेर पडतील पण तेवढे नाहीत. राईड तेवढ्या नाही भेटणार. थोडं वेट करूनच भेटतील. सो लेट्स सी काय होतंय. 10 मिनिटं वाट पाहिली सेम जागेवरती आणि राईड येऊन खूप मिस झाला. 10-15 मिनिटं झाली जवळपास. तर इकडे जवळच पेट्रोल पंप आहे, तिकडे जाऊन तोपर्यंत आपण पेट्रोल टाकूया. वेळ झाला, जवळपास अर्धा तास झाला. राईड येते, यू मिस द राईड. राईड येते परत यू मिस द राईड. काय समजत नाही आम्हाला. आणि शायद लेट येतात मला राईड वाटतं. ऑलरेडी ॲक्सेप्ट झालेलं असतात किंवा फेक राईड पण असतील, माहिती नाही. तर बघूया भेटते की नाही. आजचा दिवस खराब जातोय. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर आता मला दुसरी राईड भेटली. राईड खूप साऱ्या आल्या, पण कुठल्या लांबच्या होत्या, कुठल्या जवळच्या होत्या, कुठल्या मिसच होत होत्या.
ठीक आहे, आता ही पण थोडी लांबच पिकअप आहे, पण चालेल. किती बोल स्टेशनला सोडलं मॅडमला. आता बघूयात आपली तिसरी राईड आपल्याला कधी भेटते. थोडंसं पुढे जाऊन थांबावं लागेल इथे रिक्षावाल्यांसोबत. बाजाबाजी नको आहे आपल्याला. काय रॅपिडोला काय प्रॉब्लेम आहे, लोकांना हवं आहे, रिक्षा चालकांना नको आहे. स्टेशनवरून आहे आपल्याला सेकंड राईड, थर्ड राईड. हा, तर रॅपिडोचं असं आहे की ते लोकांना ते हवं आहे येण्या जाण्यासाठी, ट्रान्सपोर्टेशनसाठी त्यांना कन्व्हिनियंट पडतंय. बट ऑटो ड्रायव्हर्स वाल्यांना ते नको आहे, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा बिझनेस जातोय. गव्हर्नमेंटनी पण त्याच्यावरती प्रतिबंध लावलेला आहे की अलाउड नाहीये असं रॅपिडो चालवणं, बाईक टॅक्सी चालवणं अलाउड नाही असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. हा, पण तरी ऍप कोणी बंद नाही केलेला. ऍप आहे चालू. ऍप चालू असल्या कारणामुळे लोक यूज पण करतायत आणि आमच्यासारखी लोक रॅपिडो चालवतायत पण. पटापट जाऊया, भाईला पिक करूया. भाईला जायचंय रिलायन्स मॉल स्टेशन वरूनच, पण तो आहे वेस्टला. आपल्याला सॉरी, आपण वेस्टला आहोत, आपल्याला ईस्टला जावं लागेल. आणि हा ब्रिज लय भारी दिसतो हा. संध्याकाळच्या टाइमला, सकाळच्या टाइमला, संध्याकाळी सर्व लाईट वगैरे चालू असतात तर एक नंबर वाटतं ब्रिज.
चलो कहाँ पे छोड़ना है? यही है ना लोकेशन? झाले आता ऑलमोस्ट 9:30 1:30 झाले. टायरमध्ये हवा कमी आहे मागच्या. हवावाला भेटना झालाय. भेटतोय तिकडं हवावाला नाही. हवा हाय हवावाला नाही. हवावाला हाय तर हवा नाही अशी परिस्थिती झाली. थोडस मागे बघतो. दादा नाही. ठेसन लगेच ठेसन. वाला उभे आहेत बाई. चला अजून एक राईड आपली हवावाला बघूया. ग्लोबल अरेना स्टेशनलाच मला वाटतं भेटेल हवावाला. आहे आपल्याला ओटीपी बोल. 8727 कहाँ पे जाना है? जुचंद्र रेल्वे फाटक. मला वाटलं होतं स्टेशनला असेल हा. पण आज जुचंद्र रेल्वे फाटकला जायचं आहे ना. चलो ठीक है कोई बात नहीं चलता है. अंगावर बसला असता कबूतर नाही. आ गए हम जुचंद्र फाटक. आता ऑलमोस्ट 9:30 वाजलेत आणि आपण चौथी राईड आपली पूर्ण केले. 201 रुपये आपलं काय बोलतात अर्निंग झालेले आहे टोटल अजूनपर्यंत तरी. आता बघूया फाटक वरती थांबलेलो. थोडा वेळ थांबूया तिकडे. राईड भेटते की नाही बघून मग निघू. फिरत पुन्हा आपण आलो सनटेक जवळच. सनटेक मधूनच आपल्याला परत एक राईड भेटले. थोडा प्रोग्राम बघत होतो स्कूलमध्ये. सगळे सफेद कपडे घालून डान्स वगैरे करत होते. थोडा तिकडे थांबलो होतो. पण म्हटलं जाऊ दे आपण ब्लॉग बनवतोय तर राईड ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे.
हा तर हे गाईज आत्ता ऑलमोस्ट 11 वाजून 10 मिनटं झालेत. माझी लास्ट राईड मी आता संपवली आहे. बस आता ऊन लागते, गरम पण होतं खूप आणि जवळपास मी ते 300-350 रुपये कमवलेत 3-3.5 तासामध्ये. आणि त्याच्यात आपलं एक 70 ते 80 रुपयाचं पेट्रोल खर्च झालेला आहे. बस झालं आजसाठी एवढंच. भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.